अणुऊर्जा क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना प्रवेश देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं लागू केलेल्या शांती कायद्याला अनुसरून महाराष्ट्र सरकारनं विविध कंपन्यांची अणुऊर्जा निर्मितीसाठी करार केलेला आहे। या करारानुसार रिलायन्स, अदानी, बजाज या समूहांच्या वीज कंपन्यांसह केंद्र सरकारच्या एनटीपीसीएल मार्फत राज्यात 25,400 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे। हे प्रकल्प कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू, पूर्णगड आणि सिंधुदुर्गातील देवगड इथं उभारण्यात येतील। या प्रकल्पांद्वारे राज्यामध्ये 6.5 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1.25 लाख नोकऱ्यांची निर्मिती होईल असं सरकारनं म्हटलेलं आहे। देशाच्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारनं काही महिन्यांपूर्वीच शांती कायदा लागू केलेला आहे। या कायद्याच्या माध्यमातून सन 2047 पर्यंत देशात 100 गीगावॉट इतकी अणुऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। त्यासाठी खासगी कंपन्यांनाही अणुऊर्जा निर्मितीमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। तर अणुऊर्जा क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना प्रवेश देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं लागू केलेल्या शांती कायद्याला अनुसरून महाराष्ट्र सरकारनं विविध कंपन्यांची अणुऊर्जा निर्मितीसाठी करार केलाय। या करारानुसार रिलायन्स, अदानी, बजाज या समूहांच्या 20 कंपन्यांसह केंद्र सरकारच्या एनटीपीसीएल मार्फत राज्यामध्ये 25,400 मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येणार आहे।